नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची अशी नवीन खुश खबर आलेली आहे. कारण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे आणि याबाबतचा शासन निर्णय म्हणजे जी.आर सुद्धा शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण या जी.आर बाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर हा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होईल याचीही माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल. तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्याकडून दिनांक 16 मार्च 2026 रोजी आलेला हा जी.आर आहे. या जी.आरचं शीर्षक असं आहे: नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 8व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी 1774 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत. आता या जी.आरची प्रस्तावना आपण थोडक्यात पाहूया आणि शासन निर्णय सविस्तर पाहूया. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी 6,000 रुपये इतक्या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी 6,000 रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यात येत आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी आतापर्यंत 7 हप्ते देण्यात आलेले आहेत आणि 8व्या हप्त्यासाठी म्हणजेच माहे ऑगस्ट 2025 ते माहे 2025 या कालावधीतला 8वा हप्ता पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी शासन त्याबाबतचा निधी जो आहे तो वितरित करण्यास विचाराधीन होती आणि याबाबतचाच हा शासन निर्णय आहे. शासन निर्णय नेमका काय आहे तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचा माहे ऑगस्ट 2025 ते नोव्हेंबर 2025 लाभपात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 1774 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात येत आहे. म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे, जो ऑगस्ट ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत मिळणार होता, त्यासाठी एकूण 1774 कोटी इतका निधी शासनाने वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे. म्हणजेच आता निधी आल्यामुळे शासनाला हा 8वा हप्ता वितरित करण्यासाठीचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि हा 8वा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी प्रणालीद्वारे देण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे निधी वितरित झाल्यानंतर कोणत्याही योजनेचा हप्ता हा येत्या 3 ते 4 दिवसात येतो. त्यानुसार आपण बघितलं तर आज 16 तारखेला हा जी.आर निर्गमित झालेला आहे. तर 20 ते 22 तारखेच्या आत मध्येच 8वा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळेल अशी आपण अपेक्षा धरूया. तर हा जी.आर व ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजे तिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.